लोकलढा आवाज जनसामान्यांचा या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. लोकलढा या न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत राशींचे सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे. उद्या होऊ घातलेल्या 2024च्या राशीन ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे ते इच्छुक उमेदवार आहेत आणि ही निवडणूक ते का लढू इच्छितात याबाबत आज आपण त्यांना या व्यासपीठावर बोलवलेलं आहे. ते त्यांची भूमिका या निवडणुकी संदर्भातली भूमिका या व्यासपीठावर स्पष्ट करणार आहेत. मी मालोजीराजेंचं लोकलढा आवाज जनसामान्यांचा या न्यूज चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आपण उद्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवारी करू इच्छितात आणि ही उमेदवारी आपण का करू इच्छितात, आपली याबाबतची काय भूमिका आहे हे आपण या लोकलढा आवाज जनसामान्यांच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावी अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी या ठिकाणी राशीन आणि पंचक्रोशीतील सर्व मायबाप जनतेपुढे नतमस्तक होतो आणि लोकलढा या राज्यव्यापी आवाज जनसामान्यांचा या न्यूज चॅनलच्या या ठिकाणी प्रतिनिधींनी मला हे बोलण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी प्रथमतः या न्यूज चॅनलचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, राशीन ग्रामपंचायतची निवडणूक आता गतवर्षी या ठिकाणी होत आहे आणि लोकनियुक्त सरपंच पदाची उमेदवारी राशीन ग्रामपंचायतच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी स्वतः करणार आहे. ही प्रामुख्यानं प्रथमतः महत्त्वपूर्ण घोषणा मी आज या न्यूज चॅनलच्या कट्ट्यावरून या ठिकाणी करत आहे. आता राशीन ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक मी का लढवत आहे, तर राशीन ग्रामपंचायतचा रखडलेला जो विकासाचा अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या मनातील प्रतिक्रिया या ठिकाणी मी ऐकल्या, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याच्यामध्ये मला असं जाणवलं, लोकांनी मला एवढा आग्रह केलेला आहे की राशीन ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची उमेदवारी तुमच्यासारख्या एका तरुण उच्च शिक्षित उमेदवारांनी केली पाहिजे असा सामान्य मतदारांचा आग्रह आहे. आणि या आग्रहाखातर राशींचं विकासाचं चित्र बदलण्यासाठी मी प्रामुख्यानं ही उमेदवारी करत आहे, हे मी प्रथमतः या ठिकाणी नमूद करतो. आता राशीन ग्रामपंचायतची निवडणूक लढवत असताना राशीन गावचा जर आपण राज्यातील इतर प्रगत गावांबरोबर जर तुलना केली तर माझं राशीन कुठे आहे, माझ्या राशींचा विकास कुठे हरवलेला आहे हे शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. मी सुरुवातीलाच या ठिकाणी स्पष्टपणानं लोकशाही मार्गानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी मी विनियोग करत असताना माझी भूमिका ठामपणे मांडत आहे. मला हे या ठिकाणी सांगायचंय, ही भूमिका मांडत असताना राशीन मधल्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या, कुठल्याही कुटुंबाच्या, कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधीच्या विरोधातली ही माझी भूमिका नसून मी राशींची सरपंच पदाची उमेदवारी का करत आहे याबाबत मी या ठिकाणी प्रामुख्यानं या मुलाखतीद्वारे खुलासा करत आहे. मित्रांनो, राशीन गावचा प्रभाग 1 ते 6चा जर आपण बारकाईने सखोल अभ्यास केला तर मला वाटतं गावामधील विकास हा अजूनही प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे. राशींचा विकासाचं चित्र बदलण्यासाठी तळमळीचा कार्यकर्त्याची गरज आहे आणि सामान्य जनता मतदारांच्या पाठबळावरती ज्या वेळेस या गावच्या ग्रामपंचायतचा सरपंच हा उच्च शिक्षित, तरुण, सुशिक्षित आणि सर्व जातीपातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा, महापुरुषांचे विचार स्वतः अंगीकारत गावाला गावपण देणाऱ्या उमेदवाराची आणि अशा सक्षम सरपंच पदाच्या उमेदवाराची राशीनकरांना खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं. आता राशीनच्या वार्ड 1 पासून वार्ड 6 मधील जनतेच्या मी गेल्या काही महिन्यापासून प्रत्यक्षात जाऊन घरोघरी भेटीगाठी घेत आहे. मी राशीन मधील व्यापारी वर्गाशी चर्चा करत आहे आणि या सर्वांशी चर्चा केल्यानंतर राशींचं चित्र बदलण्यासाठी मालोजीराजे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे. मतदार हे प्रत्यक्षरित्या तुमच्या सोबत येताना त्यांना अडचणी येणार आहेत. अप्रत्यक्षरित्या लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने लोक तुमच्या बरोबर राहतील. तुम्ही सरपंच पदाचा उमेदवारीचा अर्ज जर कायम ठेवला तर लोक मतदानातून तुम्हाला जाहीर पाठिंबा देतील, हा विश्वास मला जनतेने दिलेला आहे. आणि हे सगळं करण्यासाठी माझ्या बरोबरीने मला राशीन ग्रामपंचायत मधल्या 17 सक्षम ग्रामपंचायत सदस्यांना बरोबरीने घेऊन या राशीन ग्रामपंचायतचं विकासाचं जे चित्र आहे ते बदलायचं आहे, हा माझा प्रामुख्यानं मानस आहे. आता इतर गावांच्या सोबत आपली तुलना केली तर आता मला सांगायला या ठिकाणी प्रामुख्यानं आवर्जून सांगायचंय
की राशींच्या प्रत्येक रस्त्यावरती गेल्यानंतर बाजारपेठेमध्ये मग तुम्ही एक चक्कर मारून या. एखादं छोटंसं वाहन किंवा एखादं अवजड वाहन जर गेलं तर धुळीचे उडणारे लोटच्या लोट सार्वजनिक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. राशींच्या वेगवेगळ्या भागामध्ये मी हा कोणावरती कुठल्याही लोकप्रतिनिधीवरती आरोप करत नाही, तर वस्तुस्थितीवरती मी बोलत आहे. गावामध्ये तुंबलेल्या गटारी असतील, वार्ड वार्ड आपण जर फिरलो तर मला वाटतं विकास कुठे हरवला आहे हे प्रामुख्यानं जनता आज या ठिकाणी जाहीरपणानं विचारत आहे. जनतेच्या मनामध्ये तीव्र रोष आहे आणि लोकांच्या जर भावना आपण पाहिल्या तर राशींमध्ये या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय घेत परिवर्तन होणार आहे हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि माझ्या मनामध्ये जे राशींचं विकासाचं व्हिजन आहे, माझ्या मनातलं राशीन कसं असावं, राज्यातल्या इतर स्मार्ट विलेज गावांसोबत जर राशींची तुलना केली तर का म्हणून माझ्या राशींचं नाव देशाच्या नकाशामध्ये एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जावं असं का वाटू नये. किती दिवस आपण इतर आदर्श सरपंचांची नावं ऐकणार आहोत. या राशींमधील एखाद्या तरुण कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली आणि लोकांनी त्याला साथ दिली आणि ही उमेदवारी करत असताना त्या उमेदवाराने लोकांच्या पाठबळावरती निवडणूक जिंकल्यानंतर गावचं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं काही वावगं ठरणार नाही. आपण सर्वजण सुज्ञ मतदार, राशींमधील सामान्य नागरिक, मग त्याच्यामध्ये आबालवृद्ध असतील, या ठिकाणी मतदार असतील, व्यापारी वर्ग असेल, डॉक्टर्स असतील, वकील बांधव असतील, केमिस्ट बांधव असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा सामान्य नागरिक असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हे चित्र बदलण्यासाठी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला सामाजिक प्रक्रियेमध्ये गेल्या 10-12 वर्षापासून मी या ठिकाणी राशींच्या पंचकृषीतील वेगवेगळ्या प्रश्नांवरती लढत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत आहेत, गोरगरीब वंचित घटकांचे प्रश्न घेऊन लढत आहेत आणि हे प्रश्न घेऊन लढत असताना प्रशासनाकडे जाऊन पाठपुरावा करत विकासाची गंगा आपल्या राशींच्या प्रत्येक प्रभागामध्ये कशी येईल आणि विकास साधत असताना आपण एखादा विकासाचं कामकाज एखाद्या प्रभागामध्ये राबवलं, त्या गावाच्या कुठल्याही प्रभागामध्ये राबवलं तर त्याला गुणवत्ता देणं हे प्रामुख्यानं त्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं भूमिका असली पाहिजे. मात्र गावामध्ये विकास करत असताना जर कमिशन बेसवरती आपण कामकाज केलं तर गावाचा विकास होणार नाही. मला येणाऱ्या काळामध्ये राशींचं चित्र बदलण्यासाठी आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या सर्वांचं सहकार्य मला मिळणार आहे आणि राशींचे मतदार मला साथ देत असताना आपल्या गावचं राजकीय चित्र फार वेगळं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण या सर्व गोष्टींवरती जर लक्ष वेधलं तर मला या ठिकाणी सांगायचंय, काही मतदारांवरती, काही कार्यकर्त्यांवरती, काही लोकांकडून, काही विशिष्ट घटकांकडून दबाव तंत्र वापरलं जाईल, मनगटशाही वापरली जाईल. मात्र अशा दबाव तंत्राला कुणीही बळी न पडता लोकशाहीमध्ये, भारतीय घटनात्मक राज्यामध्ये मतदानासारखा पवित्र अधिकाराचा विनियोग आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने करूयात आणि एक चांगला तरुण उमेदवार सरपंच पदासाठी निवडून देऊयात अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. मी अधिकचं या कट्ट्यावरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या गाठीभेटी घेणार आहे. प्रत्येक प्रभागाचा दौरा मी उद्या सकाळीपासून करणार आहे, लोकांना भेटणार आहे, लोकांच्या मनातील प्रश्न मी जाणून घेणार आहे आणि हे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं उत्तर शोधण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सरपंच पदाची उमेदवारी केल्यानंतर लोकांनी जर मला निवडून दिलं तर या राशींचा चेहरा मोहरा बदलण्याच्या फक्त गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये या गावचं चित्र बदलण्यासाठी माझी आग्रही भूमिका असणार आहे. आणि मला विश्वास आहे ही जनता सुज्ञ आहे. कोणाला जर असं वाटत असेल की राशीन ग्रामपंचायत मध्ये आरक्षण खुलं झाल्यानंतर काही विशिष्ट लोकांनाच फक्त उमेदवारी करता येईल तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला, त्या ग्रामपंचायत मधील प्रत्येक नागरिकाला ही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जे कोणी सरपंच पदाची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असतील त्या सर्व उमेदवारांना माझ्या अंतर्मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. कारण विरोधी उमेदवारांवरती टीका करण्यापेक्षा, त्यांनी आजपर्यंत काय केलं याच्या खोलामध्ये जाण्यापेक्षा, मला संधी मिळाल्यानंतर मी राशींसाठी काय करू शकतो हा विकासाचा जाहीरनामा अजेंडा घेऊन मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे. या राशींचं चित्र बदलायचं आहे. माझ्या मनातील व्हिजन मी या व्हिडिओ बरोबर पोस्ट करत आहे. आपण सर्वजण बारकाईने ही मुलाखत ऐकाल आणि मी मांडलेलं व्हिजन याचा एक या ठिकाणी आपण विचार करून मला साथ द्याल हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. या लोकलढा राज्यव्यापी न्यूज चॅनलने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या कट्ट्यावरती बोलून राशींमधील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी हे हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल लोकलढा
आवाज जनसामान्यांचा या न्यूज चॅनलला आणि त्यांच्या संपूर्ण या ठिकाणी मी टीमला खूप सारे धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, या राशीन ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन होणार आहे. ऐतिहासिक निकाल या ग्रामपंचायतचा लागणार आहे. आणि मालोजी राजे लालासाहेब बिताडे हा 30 वर्षीय तरुण या ग्रामपंचायतचा लोकांच्या मनातील, लोकाभिमुख, जनतेच्या मनातील लोकनियुक्त सरपंच पदाचा चेहरा निवडून येणार आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला महत्वपूर्ण वाटतात. आपण सर्वजण मला साथ द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी लांबलेली भूमिका या ठिकाणी थांबतो. आणि मी आपल्या सर्वांना एक विनम्र अभिवादन या ठिकाणी करत असताना विनंती करतो, आपण सर्वजण ही साथ देत असताना राशीन मधल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे व्हिडिओ, फोटोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पाठवत चला. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन राशीन मधील या ठिकाणी विकासाचा जो अनुशेष राहिला आहे त्याच्यावरती लक्ष वेधणार आहोत. आणि उमेदवारी करत असताना सर्व 17 ग्रामपंचायतच्या होणाऱ्या सदस्यांना विश्वासात घेऊन राशीन ग्रामपंचायतचा अतिशय पारदर्शक कारभार आपण करणार आहोत. हा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मालोजी राजे.